एक दिवस पाऊस येतो, एक दिवस ऊन पडतंय. आता नेमकं काय म्हणावं? आज उन्हाळा, उद्या हिवाळा, सृष्टी नियम हा कधी ना टळणार. काळाचे हे चक्र सारखे वर खाली होणार. देव खरा आधार जगिया, देव खरा आधार. हा आधार, खरा आधार आम्हाला शोधायचा आहे. आम्ही आमच्या शारीरिक व्यथा, शारीरिक वेदना याच्यामध्येच आमचं सगळं जीवन चाललेलं आहे. याच्यामध्येच आमचा सगळा काळ व्यतीत चालला आहे. शरीर म्हणलं की प्रारब्ध आहे, त्याचे भोग आहेत. शरीराला शरीराचं प्रारब्धाचे भोग आहेत ना, ते आनंदानं भोगा. आणि शरीराचे भोग आनंदाने जो भोगतो तोच देवाला जास्ती आवडतो. त्या भोगामध्ये जास्ती अडकून पडत नाही. कसं असतं की अनेक घटना अशा असतात की आम्हाला काही ना काहीतरी ते सांगून शिकवून जातात. एक वर्मा नावाचे गृहस्थ होते आणि अंथरुणावरती पडलेले असायचे. एक दिवस तर असं झालं की त्यांना उठायची ताकदच अंगामध्ये राहिली नाही. आता काय करावं? उठता येईना, हालचाल करता येईना, हात उचलता येईना, पाय उचलता येईना. आता शेवटी वय म्हटलं, शरीर म्हटलं की ते त्या वेळेला ती सगळी कार्य घडत असतात. ही मांडी, ती मांडी, ह्या मांडीवरून त्या मांडीवर, ही मांडी त्या मांडी बदलायची सारखं चालू असतं माझ्या सकट सगळ्यांचं, हो की नाही? म्हणून तो वर्मा एकदम असे गडबडले. आज काय मला हालताच येईना, म्हणून त्यांनी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांना फोन केल्यानंतर डॉक्टर धावत आले आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं की त्यांना खरंच हालता येत नाही की काय. पण त्यांनी पाहिलं, डॉक्टर फार हुशार होते, औरंगाबादचेच होते, खूप हुशार होते डॉक्टर. आणि डॉक्टरांनी विचार केला की म्हणाले आता यांना जर ह्या बेडवरून उठवायचं असेल तर एक छानपैकी युक्ती आहे. ते डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी पाहिलं, नाडी वगैरे त्या वर्मांची पाहिली, नाडी हातामध्ये घेतली आणि नाडी तपासता तपासता जसं चक्कर येऊन माणूस पडतो तसे डॉक्टर चक्कर येऊन खाली पडले. डॉक्टरच चक्कर येऊन खाली पडलीत म्हटल्यानंतर वर्मांना इतकी काळजी लागली की मला तपासायला आलेले डॉक्टर, त्यांचं जर इथं काही बरं वाईट झालं तर काय कसं होईल या काळजीनं वर्मा एकदम गडबडले आणि अंथरुणावरती पडले होते. अंथरुणावरून ताडकन उठले आणि तिथं गेले. तिथून गेल्यानंतर इलेक्ट्रॉलची पावडर काढली, ती पाण्यामध्ये मिसळली, सरबत केलं. अहो डॉक्टर उठा उठा, अहो डॉक्टर उठा उठा असं करून त्या डॉक्टरांच्या जवळ गेले. डॉक्टरांना उठून बसवलं, त्यांना ते सरबत प्यायला दिलं. डॉक्टर उठले. डॉक्टर काय होतंय सांगा ना, डॉक्टर तुम्हाला काय त्रास झाला हो, कशासाठी? नाही बसा बसा, इथे माझ्या बेडवरती बसा, मी इकडे उभा राहतो, तुम्ही इथे बसा, असं म्हणून झालं. आणि डॉक्टरांनी वर्मांच्याकडे पाहिलं, म्हणले 250 रुपये द्या. 250 रुपये द्या, माझी फी द्या म्हणाले. अहो म्हणाले तुम्ही मला फी द्या, मी तुम्हाला उठवलं. म्हणाले फोन कोणी केला होता? मीच केला होता. असं आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. अशा काही घटना घडल्या की आपण अगदी, आता एखादा कोणीतरी घरातलं बघा, आता इकडं ते मराठवाड्यात तर फार आहे बाबा, धोंड्याचा महिना तर इकडे जोरदार आहे. सासूबाई किती जरी आजारी असल्या तरी तो जावाई यायचा आहे म्हटल्यानंतर सगळं वाया जरी असलं तरी ती जावाई यायचं म्हटलं की सगळे आजार, सगळी दुखणी बाहेर पडतात आणि काही दुखणी शिल्लक राहत नाहीत. या वर्मांसारखी अवस्था सगळ्या सासूबाईंची होते. मला अनुभव नाही, मला माहिती नाही, मला यासंबंधी कुणी विचारायला येऊ नका. असं आहे फक्त की आम्ही आमच्या गरजापुरता परमेश्वराला पाहायचं आहे का? आम्ही आमच्या शरीराच्या काहीतरी उगीचच लाड आम्ही पुरवत असतो. आम्ही कसं आहे, आम्ही त्या भगवंताच्या अंकित आहोत. भगवंत आमचा दयाळू आहे. भगवंताचं दयाळूपणाचं वर्णन समर्थांनीच फक्त करावं. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, हे त्याचं वर्णन आहे.
तो कसा आहे? स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. भगवंत आमच्यावरती रागवतो, भगवंत आमच्यावरती रुसतो, काही त्याचं देणं घेणं नाही. अहो, जगामध्ये या त्रिभुवनामध्ये इतक्या काही घटना अशा घडत असतात, भगवंताला कुठे वेळ आहे तुमच्याकडे लक्ष द्यायला? आणि तुम्ही मात्र आपण भगवंताकडे सारखं काहीतरी मागणं मागत असतो, इच्छा व्यक्त करत असतो. आम्ही त्याच्याजवळ सारखं काहीतरी सांगावं, आम्ही त्याच्याबद्दल काहीतरी बोलावं, आम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी इच्छा त्याच्यासमोर व्यक्त करावी. त्याच्यासाठी आम्ही भगवंताला काय देतो याचा कधी आम्ही विचार करत नाही, याचं कधी आम्ही चिंतन करत नाही. म्हणून भगवंत आमचा सांभाळ करणारा फक्त भगवंत आहे. आणि ती आमच्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, तेवढा आमचा दृढभाव असला पाहिजे, तेवढा आमचा विश्वास असला पाहिजे. तेवढी आमची श्रद्धा जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल तरच भगवंत आमच्याबरोबर सतत अखंडपणानं आहे याची आम्हाला कुठेतरी चाहूल लागत असते. आम्हाला कसं होतं की ती चाहूल लागता लागता आम्ही कुठेतरी अशी गडबडून जातो. ज्या दिवशी भगवंत आमच्यावरती कृपा करणार आहे त्या दिवशी आम्ही कुठेतरी फिरायला गेलेलो असतो, त्या दिवशी आम्ही कुठेतरी भटकायला गेलेलो असतो. म्हणून भगवंत आमच्या बरोबर आहे, आमचा सांभाळ करणारा तो आहे, हे नेहमी लक्षात ठेवावं. एकदा विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला, विमान असं घिरट्या घालायला लागलं. विमान सगळीकडे इकडे तिकडे घिरट्या घालायला लागल्यानंतर वैमानिकांनी, तिथल्या विमानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या लोकांना आतमध्ये आता सगळ्यांना सांगितलं, म्हणाले आज तुमच्या आता विमानामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा तुम्हाला मिळणार नाही, काही तुम्हाला आता इथून पुढे पाणीसुद्धा आता आम्ही देऊ शकणार नाही. आता म्हणाले तुम्ही फक्त तुमचा जीव सांभाळून तुम्ही इथे फक्त विमानामध्ये बसायचं, आता काय पुढचं आम्हाला काही सांगता येत नाही. अशा धोक्याची घंटा वाजली. सगळे विमानामध्ये बसणारे प्रवासी इतके गडबडून गेले, इतक्या काळजीत पडले की आता नेमकं काय करावं असा जेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो. एक प्रवासी पाहत होता आणि तिथेच विमानामध्ये एक छोटीशी लहान मुलगी बसली होती, ती काहीतरी चित्र काढत बसली होती. सगळे विमानातली माणसं गडबड करतायत, गोंधळ करतायत, सगळीकडे शोधाशोध करतायत, आता काय होईल, आता काय होईल, ही सगळी काळजी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. प्रत्येकजण आपापलं सामान आवरतो आहे, प्रत्येकजण आपापल्या काहीतरी बॅगा पाहतो आहे. आता काय बॅगातलं जे असेल ते कन्वर्टीला लावतो आहे, कारण आता ते आपल्याबरोबर तरी यावं म्हणून सगळे गडबड सुरू झाली. पण ही मुलगी शांतपणे आपलं चित्र काढते, तिच्यामध्ये काहीही तिकडे काही परिणाम झाला नाही. तो ग्रस्त बघायला लागला, ही मुलीला काळजी कशी वाटत नाही, सगळे गडबड करतात, ही तिचं आपलं चित्र काढायचं काम चाललंच आहे. कालांतरानं थोड्या वेळानं विमानाचा तो धोका टळला आणि धोका टळल्यानंतर मग विमानातल्याच कर्मचाऱ्यांनी सांगितलं, आता धोका विमानाचा टळून गेलेला आहे, आता काही तुम्ही काळजी करू नका, सुरक्षितपणे तुम्हाला विमान आता तुमच्या जागेवरती नेऊन उतरवेल. असं वाटलं तेव्हा सगळ्यांचा जीव खाली पडला. पण एक गृहस्थ जो होता त्याच्या मनामध्ये ते सारखं त्याला वाटत होतं, इतकी गडबड चालली आहे, इतका गोंधळ चालला आहे, इतकं चाललेलं असताना ही मुलगी एवढी शांत कशी बसू शकते, तिला काळजी कशी वाटली नाही. म्हणून ते गृहस्थ त्या मुलीजवळ गेले. मुलगी तशी कळती होती, समजणारी होती, पण तरीसुद्धा ती काही गडबड करत नव्हती. म्हणून ते गृहस्थ त्या विमानातल्या त्या मुलीकडे गेले आणि तिला पहिल्यांदा तिला प्रश्न विचारला, तुला म्हणाले एवढी गडबड चाललेली असताना तुला भीती का नाही वाटली, तू का नाही ती गडबड वगैरे केलीस? तेव्हा त्या मुलीनं जे उत्तर दिलं आहे ते अंतःकरणामध्ये कोरून ठेवण्यासारखं आहे. ती मुलगी असं म्हणाले, अहो तुम्हाला सांगू का, मला काळजी का नव्हती, विमान चालवणारे माझे वडील होते, ते जे वैमानिक होते ना ते माझे पिताश्री होते. मग मला एक खात्री होती की हे विमान वाटेल त्या परिस्थितीत विमान खाली गडबडणार नाही, विमान खाली कोसळणार नाही, माझे वडील मला कधीही धोका होऊ देणार नाहीत. एवढंच फक्त अंतःकरणामध्ये लक्षात ठेवा की ज्या परमेश्वरानं जन्माला घातलं होतं, माहिती, औरंगाबादला येणार, इथे राहणार, कुठे राहणार, कसे राहणार, काय राहणार, किती पैसा मिळवणार, कोण बरोबर असणार, पती कोण असणार, आणखीन भाऊ कोण असणार, बहीण, काही माहिती नाही हो. अरे काहीच माहिती नाही आणि हा माणूस म्हणतो मला सगळं माहिती. म्हणून मी नेहमी सांगतो, या जगामध्ये चुकून जन्माला आलेल्या प्राण्याला माणूस असं म्हणतात. त्याला माहिती नव्हतं मी जन्माला येणार आहे ते सुद्धा. अरे इथे जन्माला येणार तुला काहीच माहिती नव्हतं,
पण तुझं अज्ञान त्यांचं काही सरायला तयार नाही. अज्ञानाने आम्ही इतकी वेडेवाकडे चालत असतो, पण परमेश्वराच्या जवळ हे काहीही चालत नाही. हे सगळं त्यांनी दिलं आहे ना, ते सगळं त्याने दिलेलं आहे. आमचे आदरणीय चिंचोळकर नेहमी प्रवचनामध्ये सांगायचे. मी त्यांच्या प्रवचनाला जेव्हा बसायचो त्यावेळी ते ती सगळी टिपणं लिहून घ्यायचो. त्यांच्या प्रवचनातली उतारेच्या उतारे लिहून काढायचो. आणि खूप छान ते नेहमी प्रवचनामध्ये सांगायचे की एकदा बादशहाच्या दरबारामध्ये तानसेन नावाचा गवई होता आणि तो इतकं सुंदर गाणं गायचा, इतकं सुंदर गाणं गायचा की त्याचं गाणं ऐकून राजेसाहेबांना, बादशहाला सुद्धा एकदा असं वाटलं की हा माझ्या दरबारातला माझा सेवक जर इतका छान गाणं गाऊ शकतो, याचे गुरु किती गाणं चांगलं गात असतील. म्हणून ते म्हणाले की मला तुझ्या गुरुचं गाणं ऐकायचं आहे बाबा, मला तुझ्या गुरुकडे घेऊन चल. म्हणून तानसेननी आपल्या गुरुकडे त्यांना नेलं. आता गुरु ते गुरुच असतात. हो, गुरु काही असे आम्ही म्हणू तेव्हा त्यांनी गाणं गावं, आम्ही म्हणू त्यांनी तसं वगावं असं काही नसतं. सद्गुरूंना सद्गुरूंच्या स्थानावरती राहू द्या, गुरूंना गुरूंच्या स्थानावरती राहू द्या. अहो, तर गुरूंचा सद्गुरूंचा मान आपण जर ठेवला नाही तर कोण ठेवणार मला सांगा. पण आता अशी गडबड आहे, तुम्हाला सांगतो की सद्गुरूंचा, आपल्या गुरूंचा सेल्फी काढायला लोक त्यांनाच असा धक्का देऊन तिथे उभे राहून सेल्फी काढतात. गुरूंचा मान ठेवा, गुरूंचा सन्मान ठेवणं हे सत्शिष्याचं पहिलं कर्तव्य आहे. त्याच्यापासून कधीही वंचित होऊ नका. सद्गुरू हे दयाळू असतात. सद्गुरू तुम्हाला कधी म्हणणार हे हो तिकडे, कधी म्हणणार नाहीत. असं काही करू नकोस असं कधीही म्हणणार नाहीत. सद्गुरूंचं अंतःकरण दयाळू असतं, कनवाळू असतं. पण एक मात्र आहे की ते स्वतंत्र असतात, स्वयंपूर्ण असतात, ठाम असतात आणि ईश्वराच्या अंकित असतात. त्यामुळे त्यांना बाकीच्यांची फिकीर करण्याची गरज नसते. गुरु हे गुरुच असतात. तानसेन म्हणाला बाबा तुम्हाला मी घेऊन जातो, बादशाहाला म्हणाला, पण म्हणाला एकच आहे की तिथं गेल्यानंतर तुम्ही गा म्हटल्यानंतर माझे गुरु गातीलच असं नाही. बादशहाची आणखीन उत्सुकता वाढली. मग म्हणाले काहीच हरकत नाही, चल. घेऊन गेले गंगा किनाऱ्यावरती आणि दुसऱ्या दिवशी तिथे मुक्काम केला. सकाळी भल्या पहाटे त्या गुरूंनी गाणं गायला सुरुवात केली आणि इतकं सुंदर गाणं झालं, इतकं सुंदर वाद्य वाजवलं, इतकं सुंदर मस्त त्या वाद्याच्या संगीतामध्ये आणि याच्यामध्ये छान गाणं झालं. आणि गाणं झाल्यानंतर परत येतानाच्या प्रवासामध्ये बादशहाने तानसेनला फक्त विचारलं, तुझे गुरु जर इतकं छान गाणं गातात, चांगलं म्हणतात, तू इतकं चांगलं का गाऊ शकत नाही? तेव्हा तानसेन असं म्हणाला, माझे गुरु जे गातात ते ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी गातात आणि मी जो गातो तो माझ्या पोटासाठी गात असतो. आपलं प्रपंचाचं गाणं हे आपल्या पोटासाठी गाणं असतं आणि संतांचं गाणं हे त्या ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी असतं. म्हणून संत ही वृत्ती आहे. संत हे असे सर्वसामान्य तुम्हाला दिसत असले तरी संत वेशावरती कधी पाहू नका, संतांच्या वेशावरती कधी जाऊ नका. कारण वेशावरती त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी या वेशावरती आसूड ओढणारा एकच महामानव संत होता आणि ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये हे सांगणारे समर्थ होते. वेश वरीवरी केला, अंतरी दोषाची भरला, तरी त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे असं सांगणारा समर्थ हे समर्थच होते. म्हणून समर्थांचा दासबोध वाचायचा. समर्थ ही प्रयत्नवादाची पराकाष्ठा करून लिहिलेला दासबोध आहे. समर्थांचा दासबोध हा व्यवहार वेद आहे. समर्थांचा दासबोध हा सगळ्या वेदांचं सार आहे, सगळ्या उपनिषदांचं सार आहे. आणि समर्थांचा दासबोध, लोक मला विचारतात, अहो समर्थांची छत्रपतींची भेट झाली की नाही मला माहीत नाही, समर्थांची तुकाराम महाराजांची भेट झाली की नाही मला माहीत नाही. भेट झाली याचे असंख्य पुरावे मी देऊ शकतो, पण तुम्हाला सांगतो खरी समर्थांची आणि छत्रपतींची भेट काय होती. समर्थांचा दासबोध हीच दोघांची भेट होती, हे आपण लक्षात ठेवा. दासबोधातलं तत्त्वज्ञान हे शिवसमर्थांच्या भेटीपेक्षा वेगळं काही नव्हतं. दासबोधातलं तत्त्वज्ञान आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचार विचारे पहिलं पार, पाविजे तो असे सांगणारे समर्थ त्या राज्यकर्त्यांना सुद्धा आदेश देतात आणि राज्यकर्त्यांनाही सांगतात की राजा कसा असावा. गनिमांच्या देखता फौजा, रणशूरांच्या फुरफुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी, हेही समर्थांनीच सांगावं. धटासी पाहिजे धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट आगत्य करी, हेही समर्थांनी सांगावं. आणि हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोणप्यास टोणपा आणावा, लौंदा पुढे उभा राहावा दुसरा लौंद, हेही समर्थांनी सांगावं. काठीने काठी झाडावी, झाडावी परी कळोची नेदावी, कळकटेपणाची पदवी असो द्यावी, हेही समर्थांनीच सांगावं. म्हणून नको
मना तू कुठल्याही प्रकारचा विचार करताना अशा प्रकारची समर्थांची हाक आजही आपल्याला जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेनं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दुमदुमताना दिसते आहे. समर्थ ही अंतःकरणातली चेतना आहे. समर्थ या अंतःकरणातलं प्रेम तर आहेच आहे, पण समर्थ ही अंतःकरणातली एक सामर्थ्य संपन्न असणारी ही अशा प्रकारची शक्ती आहे. त्या शक्तीला थोपवण्याचा आणि थांबवण्याचा या त्रिभुवनामध्ये कोणीही विचारसुद्धा करू नये. समर्थांची शक्ती 400 वर्षापासून चालत आलेली आहे. माझा तो विषय आजचा नाही, माझा विषय खरा वेगळा मी घेऊन इथे चिंतनाला बसलो खरा, पण अंतःकरणातला देव हा एकाच प्रकारचा असतो असं धरून चालू नका. भक्ती करायचीच आहे, पण ते भक्ती असा कानकोंडा परमार्थ समर्थांनी करायला नाही सांगितला. भक्ती व्यापक असली पाहिजे, भक्ती सर्वांगीण असली पाहिजे, भक्ती परिपूर्ण असली पाहिजे. भक्तीमध्ये समाजकारण आहे, भक्तीमध्ये राजकारण आहे, भक्तीमध्ये सगळ्या प्रकारची शिकवण दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला, हा काय भक्तीपेक्षा वेगळा होता? समर्थ जेव्हा छत्रपतींना उपदेश करतात आणि छत्रपतींना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात की राजा अशा प्रकारचा असावा, ही समर्थांची शिकवण होती. मला राजकारणामध्ये जायचं नाही किंवा राजकारणाबद्दल काही बोलायचं नाही, कारण हे व्यासपीठ हे धर्माचं व्यासपीठ आहे. पण धर्माच्या व्यासपीठावरून सुद्धा समाजकारण राजकारणच बोलावं इथे बसून, आणि खरं रामाला अभिप्रेत असणारं राजकारण या व्यासपीठावरूनच चालू शकतं. म्हणून आज दिल्लीच्या तख्तावरती बसलेला राजा हा समर्थांना अभिप्रेत असणारा आणि खऱ्या अर्थानं धर्माचा कैवारी असणारा राजा हा दिल्लीच्या तख्तावरती बसलेला आहे. आज जाऊ द्या, बाकीच्या मला राजकारणामध्ये शिरायचं नाही, पण धर्मकारण काय असतं हे त्या राजानं जसं सांगितलं त्याप्रमाणे धर्मकारण चाललेलं आहे. धर्मकारण हे काही स्वयंपाकघरामध्ये तिथं गप्पा मारण्याचा विषय नाही आहे. धर्मकारण हे स्वतः आचरणामध्ये आणलं पाहिजे. भगवंत आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला बसवायचं असेल तर आमच्यातलं अज्ञान दूर करता आलं पाहिजे. अज्ञान साध्या साध्या गोष्टीमध्ये पाहायला मिळतं. किती अज्ञान असतं, काही काही गमती जमती खूप छान असतात. एक सशाचा व्यापारी होता, अज्ञान आहे. सशाचा व्यापारी अज्ञान व्यापार करत होता. त्यांनी काय केलं की त्याला जायला वेळ नव्हता, म्हणून त्यांनी आपल्या नोकराला सांगितलं, म्हणाले हा ससा घे, आणि त्या पुन्हा तो सिडकोमध्येच आला बरं का, आणि तो सिडकोमध्ये आला म्हटला, सिडकोतला पत्ता दिला, त्याला तो ससा द्या. आता मी इथून जाणार आहे, त्यामुळे मला सिडकोतला असलं तरी कुणी काय बोललं तरी काही मला चिंता नाही. तो ससा घेऊन निघाला आणि येता येता वाटेतनं येत 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 त्याला कुठं ते बाजारामध्ये गर्दी होती, आणि गर्दीमध्ये काय झालं, त्या गर्दीमध्ये त्या ह्याच्यातून बाजारातून हातामध्ये ससा असा बगलेमध्ये धरला होता, आणि बगलेमध्ये धरलेला ससा त्याची दोरी आपल्या हातामध्ये अशी धरली होती. गर्दीमध्ये आला, कुठेतरी धडक मारली, आणि धडक मारल्यानंतर हातातली दोरी निसटली, आणि हातातली दोरी निसटल्यानंतर ससाही खाली पळाला, आणि ससा पळून गेला. कमरेवरती हात ठेवले, आणि कमरेवरती हात ठेवून त्या सशाकडे असा नुसता बघत बसला. ससा कुठे गेला, ससा कुठे गेला. त्याच्या शेजारी असणारा हुडकोतला एक जण होता, आणि तो त्याला म्हणाला, अरे काय नुसता बघत बसलास, असा बघत बसल्याने ससा कुठे सापडत असतो का? जा म्हणाले, पळत जा त्याच्या पाठीमागे धाव, ससा पकडायचा आहे ना तुला. तो म्हणाला, काही काळजी करण्याचं कारण नाही, सशाला शोधायला पळायची मला गरज नाही. तो म्हणाला, का? माझ्या मालकाने हा ससा कोणाच्या घरी द्यायचा आहे, त्याचा पत्ता माझ्या खिशात आहे म्हणला. कुठं जायचं आहे त्याला जाऊ द्या तिकडे. हा ससा जेव्हा वरून खाली आला तेव्हा तो असाच सगळीकडे पळत सुटला, आणि भगवंत म्हणाले, याला कुठे जायचं आहे तिकडे जाऊ द्या, ह्याला कुठे पोहोचवायचा आहे तो पत्ता माझ्या खिशात आहे. आपला पत्ता कुठे पोचायचा आहे ना, तो फक्त महाराजांच्या हातामध्ये आहे. लक्षात ठेवा, तो फक्त समर्थांच्या हातामध्ये आहे. म्हणून महाराजांची अशा प्रकारे आपण करुणा भाकावी आणि प्रेमानं रामाला जिंकण्याचा प्रयत्न करावा. प्रेमात राम रमतो, तो कशा प्रकारे प्रेमाने राम रमतो त्याची आपण कुठेतरी प्रचिती घेणं फार अत्यंत आवश्यक असतं, आणि ही प्रचिती घेणं हाच जीवनाचा खरा अर्थ असतो. आपण चुकून जन्माला आलोत ना, येऊ द्या. आपल्याबरोबर आता तुम्ही मुलांना जन्म दिला, मुलीला जन्म दिला, तुम्ही सगळ्या परिवारामध्ये राहता, छान आनंदानं राहा. आनंदानं परिवारामध्ये राहायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. पण मी तुम्हाला फक्त एकच सांगतो की परमार्थाशिवाय या जीवनाची सफलता नाही.
अध्यात्माशिवाय हे जीवन सफल होत नाही. महाराजांचं जीवन बघा. महाराजांनी आज एवढा मोठा परमार्थाचा व्याप वाढवला. मळणेरकर महाराज म्हटलं ना की सगळ्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा सगळीकडे आज त्यांचा नावलौकिक जो पोहोचला हा केवळ ईश्वरी कृपेचा अधिष्ठान म्हणून लाभलेला आहे. कारण समर्थांची ती तेजस्वी मूर्ती आहे. महाराजांच्याकडे बघितलं की मला समर्थांच्या पंचायतनातले एक केशवस्वामी नावाचे एक छान समर्थांचे त्या पंचायतनातले रंगनाथ स्वामी निगडीकर जसे दिसायचे ना तसे महाराज दिसतात. मग साधू कसा असावा, संत कसा असावा, संतांचं जीवन कसं असावं हे महाराजांच्या रोजच्या दिनचर्येतून आपल्याला पाहायला मिळतं. संतांची दिनचर्या असते आणि आमची दीनचर्या असते. आमची दिनचर्या सकाळी 10ला सुरू होते आणि त्यांची दिनचर्या 10ला संपते. हा आमच्या आणि त्यांच्यामधला फरक असतो पहा. म्हणून समर्थांच्या दासबोधाचं पारायण करताना, समर्थांची शिकवण अंगीकारत असताना, समर्थांच्या कृपेनं आणि समर्थांच्या इच्छेनं आम्हाला या सगळ्या चिंतनाच्या माध्यमातून, दासबोधाच्या माध्यमातून आणि रामाच्याच चिंतनातून आम्हाला खरा आनंद घ्यायचा आहे. फक्त एकच आहे की आमच्या जीवनाची इतिकर्तव्यता. आणि म्हणून समर्थांनी म्हणा किंवा सगळ्या संतांनी काय सांगितलं की संत एकच सांगतात. सगळे संत शेवटी एकच असतात. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची जाहाले, देहातीत वस्तू. म्हणून ती विवेकानं आणि आम्हाला चिंतनातूनच ती समजली पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये राम आहे, आमच्या अंतःकरणामध्ये समर्थ आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये आमचे स्वामी आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये सद्गुरू सतत आमच्या बरोबर आहेत. हे आपण नेहमी लक्षात ठेवावं. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर आपण आपल्याला मनाला एक नेहमी सांगावं. उद्यापासून प्रयत्न करा, सकाळी फिरून आल्यानंतर करा पाहिजे तर, की रोज सकाळी उठल्यानंतर एवढंच फक्त परमेश्वराला सांगा. किती आनंद होईल त्याला सांगू. हे परमेश्वरा, आज तुझ्या कृपेनं आणि तुझ्या इच्छेनं मला जाग आली. आली की नाही, येते की नाही जाग. हे यंत्रवत झालं आहे आपलं. यंत्रसुद्धा असं असतं पहा की म्हणून ती जागा जी आहे ना ती जागा ते दाखवतात आपल्याला. आपल्यात काय ते तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. ती जागा नाही सापडत. एका कारखान्यामध्ये एक यंत्र होतं, फार मोठं काम द्यायचं आणि इतक्या त्या यंत्रातून असे वेगवेगळे उत्पादनं बाहेर पडायची. खूप मोठं यंत्र होतं, खूप छान, त्याचा उपयोगही खूप मोठा होता. कर्मधर्म संयोगानं काय झालं, ते यंत्र जे आहे ते यंत्र एकदा बंद पडलं. आणि यंत्र बंद पडल्यानंतर विचार करायला लागले लोक की आता काय करायचं. म्हणाले यंत्र तर बंद पडलं. सगळे त्या कारखान्यातले जे कामगार होते सगळे एकत्र आले, इंजिनियर होते ते सगळे एकत्र आले. त्यांनी पाहिलं, यंत्र चालू करण्याचा प्रयत्न केला पण यंत्र काही चालू होईना. यंत्र चालू होत नाही म्हटल्यानंतर आता काय इलाज नाही म्हणाले. आता म्हणाले फक्त एकच करायचं, आता कोणीतरी त्यातला तज्ज्ञ बोलवायचा मुंबईहून आणि त्याच्याकडून ते करून घ्यायचं. मुंबईचा आला एक दुरुस्त करणारा तज्ज्ञ आणि त्यांनी पाहिलं तर बघितलं यंत्राला काही झालेलं नव्हतं. यंत्राला काहीही झालेलं नाही हे त्यांनी बघितलं आणि बघितल्याबरोबर तुम्हाला सांगतो त्याच्या लक्षात आलं की यंत्राला खरं काहीच बिघाड झालेला नाही. पण असं कसं सांगितलं नाही. असं जर सांगावं तर आपल्या फीचं काय, आपल्याला फी कशी मिळणार. म्हणून तो म्हणला ठीक आहे, होईल म्हणाला दुरुस्त. फक्त म्हणाले काय करा, एक म्हणाले फक्त तुम्ही हातोडा आणा, हातोडा. त्यांनी विचार केला हे यंत्र इम्पोर्टेड आणि इम्पोर्टेड यंत्रावरती हातोडा मारणार म्हणजे बहुतेक तोडायचाच विचार दिसतो याचा. पण तो म्हणाले हातोडा आणा. हातोडा आणला आणि हातोडा आणल्यानंतर त्यांनी घेतला आणि एका विशिष्ट जागेवरती त्यांनी हातोडा मारला. हातोडा मारल्याबरोबर ते यंत्र आधीपेक्षा चांगलं चालायला लागलं. आधी जेवढंच काम देत नव्हतं, स्पीड देत नव्हतं, त्याच्यापेक्षा जास्ती स्पीड मिळालं. 4G
आता 5G येईल. हे जोरदार यंत्र चालायला लागलं एकदम. आणि यंत्र चालायला लागल्यानंतर तो म्हणाला आता बघा तुम्ही एकदा ते चेक करा. चेक केलं. चेक केल्यानंतर म्हणला तर मग चेक म्हटल्यानंतर इकडे तिकडे बघायला लागले. यंत्र चेक केलं आणि चेक केल्यानंतर तो म्हणला ठीक आहे झालं व्यवस्थित. म्हणा झालं, काही तुमची तक्रार काही नाही. ठीक आहे म्हणाला आता मी निघतो. तो गेला मुंबईला. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, एक छानपैकी कॉम्प्युटरवरती बिल टाईप केलं आणि ते बिल दिलं पाठवून. ते बिल होतं 10,000 रुपये. फक्त 10,000 रुपयाचं बिल बघितलं आणि ते कारखान्यातले लोक गडबडले. म्हणले काय हा माणूस फसवतोय हो. मुंबईचे लोक हे असेच सगळे. आहे का कुणी इथं? असले तरी असू द्या, काय करणार. हे असेच म्हणले सगळे मुंबईचे. त्यांनी त्याला फोन लावला जिओवरून. तुम्ही जे बिल पाठवलं ते काय आम्हाला मान्य नाही. ते म्हणलं का? एका हातोड्याचे 10,000 रुपये असतात का कुठं? एक हातोडा मारला 10,000 रुपये. तो म्हटलं थांबा मी तुम्हाला बिल दुरुस्त करून पाठवतो. आता ह्याला वाटलं दुरुस्त करतोय म्हणजे काहीतरी कमी करून पाठवेल. कमी नाही केलं, त्याच्यापेक्षा मोठ्या अक्षरामध्ये टाईप करून पाठवलं. हातोडा मारण्याचा जी रक्कम होती ती फक्त 1 रुपया. तुमची तक्रार तेवढीच आहे ना म्हणाले. एका हातोड्याचे कुठे 10,000 रुपये असतात का? ठीक आहे, एका हातोडा मारण्याचा फक्त 1 रुपया मी लावला आहे. फक्त म्हणाले त्या यंत्राची जागा, तिथे कुठे हातोडा मारायचा ती बरोबर जागा शोधण्याचे 9,999 रुपये मी लावलेले आहेत. ते तुम्हाला द्यावे लागतील. जागा शोधण्याचे. संतांनी हातोडा हातात घेतला आणि बरोबर इथे मारला आणि त्यांनी असं सांगितलं की तुझी जागा मी शोधण्याचं काम करून दिलेलं आहे. संत जागा बरोबर आपल्याला दाखवून देतात, पण त्याच्यासाठी दुपारी जागं राहावं लागतं. आता दुपारी म्हणावं लागतं, रात्री कोण म्हणणार? रात्री 2-2 वाजेपर्यंत चाललेलं असतं, 3-3 वाजेपर्यंत. दुपारी जागं राहावं अशासाठी आता म्हणायचं लोक म्हणायचे रात्री जागरण करू नये, रात्री जागरण करू नये. इतकं त्या कॉम्प्युटरनी, इंटरनेटनी, मोबाईलनी, फेसबुकनी. आता फेसबुकनी तर तोंडाला फेस आणलेला आहे आणि त्या इंटरनेटनी तर आता अगदी बार तिकडं परदेशात तिकडं जेवण, तिकडचं जेवण इकडचं जेवण बरोबरच असतं. तिकडं काय केलं आणि इकडं काय केलं, तू काय खातोयस आणि मी काय खातोय, चालू द्या. इतकी प्रगत त्या व्हॉट्सअपनं, इतकी, मला तो काय बोलायचा विषय नाही माझा, मला सांगायची पण इच्छा नाही त्या व्यासपीठावरून, पण त्या व्हॉट्सअपनी वाट लावली, अक्षरशः वाट लावली. आणि इतकी वाट लावून टाकली की त्याच्यावरती आता सगळे विशेष संदेश वेगळ्या खूप प्रकारचे येतात. आता त्याचा काही इथे पुनरुच्चार करायची काही आवश्यकता नाही, सगळ्यांना सगळं माहिती असतं. पण मी एक चिंतन केलं काही दिवस याचं आणि त्याच्यातून एक चांगला अर्थ काढला, तो तुम्हाला सांगतो. पटला तर घ्या, नाही तर सोडून द्या, हा माझं काही तुम्हाला आग्रह नाही. इंटरनेटमुळे, फेसबुकमुळे आणि व्हॉट्सअपमुळे आज आपली एकाग्रता किती आहे हे आपल्या लक्षात आलं. तासनतास त्या मोबाईलवरती असं करत करत ह्याला शेजारी पानामध्ये काय जेवायला वाढलंय ते सुद्धा कळत नाही. किती एकाग्रता म्हणायची याला. हा एक चांगला अर्थ मीच काढला. तुम्हाला पटला तर घ्या, नाही तर द्या सोडून, माझं काही म्हणणं नाही. दुसरा अर्थ मी असा काढला की समजा आपण एखाद्याला कोणाला तरी मिस कॉल देतो. काही लोकांना तर सवय झालेली असते मिस कॉल द्यायचा. अरे जिओचं फुकट आहे कार्ड तरी पण मिस कॉल देतोय, देऊ द्या बरं, तेही काही हरकत नाही. सवयीचा संस्काराचा भाग आहे तो, सवय पडलेली आहे. मिस कॉल दिला. मिस कॉल दिल्यानंतर बराच वेळ वाट पाहून
काहीही प्रतिक्रिया नाही, कुठलाही प्रतिसाद नाही. मेसेज करून झाला, त्याला मिस कॉल देऊन झाला, काही प्रतिक्रिया त्याची नाही समोरच्या व्यक्तीची. आता मी नाही असं म्हणत की समोरची व्यक्ती कोण असेल कोण नाही, मला ते काही त्याचं चिंतन करायची गरज नाही. तुम्ही त्याचं इथे करू नका. कोण होती व्यक्ती, कोण असेल आपल्याला माहिती नाही, पण ठीक आहे. तेवढी तीव्रता, जी तितिक्षा ज्याला म्हणतात ना, ती तितिक्षा या व्हॉट्सअपच्या मेसेजनी आणि मिस कॉलनी वाढलेली आहे. दुसऱ्याच्या तिकडून येणारं उत्तर, त्याची वाट पाहणं, त्याला तीव्रता, तितिक्षा असं म्हणतात. ती तितिक्षा मोबाईलनं आपल्याला आत्ता वाढवून दिलेली आहे. म्हणजे मनाची एकाग्रता, मनाची तितिक्षा आणि वाट पाहणं आणि अनुसंधान, त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून आम्ही अनुसंधान त्याच्यावरती ठेवत असतो. हे का सांगितलं? आम्ही या दृष्टीनं त्याचं चिंतन करावं, आम्ही या दृष्टीनं तो परमार्थ अनुभवण्याचा प्रयत्न करावा. कारण भगवंताला आमच्या अंतःकरणामध्ये स्थान द्यायचं आहे ना, तेव्हा असा तसा तो येणार नाही, आम्हाला तो आणावा लागेल. म्हणून समर्थ आम्हाला दासबोधामध्ये हाच विचार सांगतात की जसं अक्कास्वामींनी विचारलं की तुम्ही कुठे आहात, तेव्हा समर्थाने सांगितलं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर श्रीराम. पण महाराज तुम्हाला कुठे बघावं? आजपर्यंत आम्ही त्या शेजघरामध्ये मठामध्ये आलो की महाराज तुम्ही त्या पलंगावरती बसलेले आम्हाला दिसायचात आणि पलंगावरती तुमचं दर्शन व्हायचं, तुम्ही तिथे आम्हाला आशीर्वाद द्यायचात. काय समर्थांची दृष्टी होती, काय समर्थांचं रूप होतं, काय समर्थांची ख्याती होती, काय समर्थांचा त्रिभुवनामध्ये सुगंध पसरलेला होता, त्यांच्या कीर्तीचा सुगंध पसरलेला होता. त्या समर्थांच्याकडे बघितलं ना की अंगावरती रोमांच उभे राहावेत आणि एक वीरश्री अंगावरती संचारावी असे समर्थ होते. काय त्यांचं वर्णन केलं आहे, मोहनबानी केलेलं वर्णन नाही आहे, हे वर्णन केलं आहे प्रत्यक्ष त्यांच्या सान्निध्यामध्ये असलेल्या शिष्यांनी वर्णन केलं आहे. समर्थ कसे होते दिसायला? वस्त्रे हुरमुजी भरजरी पटकुळे, माथाची राही वसे, काया सुंदर गौरवर्ण विलसे, भाळी अवाळू असे. असं नुसतं समर्थांच्याकडे पाहिलं ना की आतला अंतःकरणातला भाव दाटून यावा, इतकी तेजस्वी मूर्ती. वस्त्रे हुरमुजी भरजरी पटकुळे, माथाचे क्राही वसे, काया सुंदर गौरवर्ण विलसे, भाळी अवाळू असे. स्वामींचा कविता समुद्र अवघा, कल्याण लिहितसे, ऐसा सद्गुरु हा अनंत कविता, बद्धासी तारी तसे. असे समर्थ होते. म्हणून त्यांचं वर्णन फार सुंदर केलं आहे. भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, रामनाम स्मरणे करी भिक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. अशी समर्थांची मूर्ती समोर आणा, असं समर्थांचं व्यक्तिमत्व समोर आणा, असे समर्थांचे विचार समोर आणा. आपल्याला काही करणार नाही, साडेसाती काही करत नाही, ग्रह काही करत नाहीत, काहीही आपल्याला कोणीही काही करू शकत नाही. फक्त समर्थांचं चिंतन तशा प्रकारानं करा. आम्ही त्या ग्रहामध्ये अडकून पडतो, आम्ही त्या साडेसातीत अडकून पडतो, आम्ही सगळं ते शास्त्राप्रमाणे खरं असेल, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. इथे कोणी ज्योतिषी असतील तर ते म्हणतील काय बुवा हे तुम्ही जाता जाता काहीतरी वगैरे सांगून गेलात, आमचं आता ते पत्रिकेचं कसं काय होणार. म्हटलं काही होत नाही तुमची, तुम्ही त्याची काळजी करू नका. लोक प्रवचनात आलेले सुद्धा पत्रिका घेऊनच आलेले असतात, ज्योतिषांना जाऊन भेटू म्हणतात आणि पुढे जाऊ, असंही सगळं चाललेलं असतं. पण हे काही खरं नसतं, तुम्हाला सांगतो. एक शास्त्र आहे, आधार आहे. खरं नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्यावरती पूर्ण अवलंबून राहावं असं नाही. फक्त समर्थांच्या विचारांच्या आधारानं आपल्याला सांगतोय. जो दुसऱ्यावरी विश्वाला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वये कष्टत गेला तोची भला. अरे रेखा ती तुकी पुसूनही जाते,
प्रत्यक्ष प्रत्यय येते. डोळे झाकणी करावी ते काय निमित्त? शास्त्राप्रमाणे ज्योतिषाचा आधार घ्या, शास्त्राप्रमाणे त्याचं मार्गदर्शन घ्या, शास्त्राप्रमाणे ती कृती करायलाही हरकत नाही. पण 100% माझ्या जीवनाची यशस्विता आणि सफलता हा त्याच्यावरतीच अवलंबून राहावी असं मात्र मनामध्ये कधी ठेवू नका. एका व्यक्तीला विचारलं, एका ताई होते, त्यांना विचारलं, म्हणाले का तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणाले विचारा. ते म्हणाले तुम्हाला लक्ष्मी आवडते का शनिदेव आवडतात, त्यातलं चांगलं कोण? लक्ष्मी आवडते का शनिदेव आवडतो? तुम्हाला विचारलं तर काय सांगाल? लक्ष्मीच म्हणणार सगळे. त्या विचार करायला लागल्या, फार विचारी होत्या, हुशार होत्या, अभ्यासू होत्या. त्यांनी विचार केला, म्हणा थोडा थांबा, विचार करू द्या. आणि विचार करून त्यांनी सांगितलं, म्हणाले लक्ष्मी आणि शनिदेव यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. इतकी उत्सुकता वाढली, आतासुद्धा वाढली आहे लोकांची ऐकायला, की लक्ष्मी चांगली का शनिदेव चांगला. त्या बाई खरंच हुशार होत्या आणि 100% औरंगाबादच्या होत्या. त्या म्हणाल्या तुम्हाला सांगू का? म्हणाले हो. ते म्हणाले लक्ष्मी जेव्हा माझ्या घरात येते तेव्हा लक्ष्मी चांगली असते, आणि शनी घरातून बाहेर जातो तेव्हा शनी चांगला असतो. किती छान उत्तर दिलं. बुद्धिमत्ता वरिष्ठ असणाऱ्या होत्या की नाही. म्हणून समर्थांनी रामाकडे बुद्धी मागितली ना, ती यासाठी मागितली. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. हीच बुद्धी आम्हाला हवी आहे, हीच प्रेरणा हवी आहे, हीच शक्ती हवी आहे, आणि हेच सामर्थ्य आम्हाला हवं आहे, की जे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, आणि ते अधिष्ठान आम्हाला लाभावं. त्या अधिष्ठानावरती हे सगळं कार्य चाललेलं असतं. समर्थांची कृपा ही त्यांच्या अधिष्ठानावरती अवलंबून असते, आणि ते अधिष्ठान जर आम्हाला प्राप्त झालं, अधिष्ठान जर आम्हाला मिळालं, तर मग समर्थ कृपेची अनुभूती आम्हाला यायला कुठे जाण्याची आवश्यकता नाही. ती तिथे जिथे बसू तिथे समर्थ आम्हाला ते देतील. कारण दासबोध पारायण चाललेलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं समाज आज दासबोध वाचतो आहे. मला सांगा, भविष्यामध्ये भूतकाळात सुद्धा गेलात, वर्तमानातही जगत असाल, पण भविष्यकाळात लक्षात ठेवा, आपण दासबोध वाचल्याशिवाय आपण जगू शकणार नाही, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. कारण दासबोधातला विचारच असा आहे. दासबोध म्हटलं की आम्हाला आतून मिळणारी संजीवनी आहे. कुठल्याच प्रकारची त्रुटी त्याच्यामध्ये नाही, कुठल्याच प्रकारचं कमी त्याच्यामध्ये नाही. दासबोधातला समास तुम्ही उघडाल, त्या समासामध्ये तुमच्या सगळ्या प्रपंचातलं असेल, परमार्थातलं असेल, कुठलंही त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला वाटते अंतरी त्वा वसावे, आणि तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. तुझा दासबोध आहे, तुमचा दासबोध आहे, त्यातून मला बोध होईल असं काहीतरी करा. आणि त्या बोधामुळे मी काहीतरी शहाणा होईल असं मला कुठेतरी वाटलं पाहिजे. आम्ही सगळे विचार म्हणून आज सुंदर अशा प्रकारची संधी जीवनामध्ये उपलब्ध झाली. माशाला पाण्यात टाकल्यानंतर जसा आनंद होतो, तसा बोलणाऱ्या माणसाला त्याची थोडीशी वेळ वाढवून दिली की त्याला आनंद होतो. आणि आम्ही तर सारखे बडबडणारी माणसं, आम्हाला बोलायला लागलं की आम्ही बोलत राहतो, पण ऐकायला लागलं की ऐकतोच असं नाही. माणसाला बोलायला आवडतं, ऐकायला आवडत नाही. ऐकणं हा श्रवणभक्तीचा विषय असल्यामुळे, श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. श्रवण केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण. म्हणून समर्थांच्या मनोबोधामध्ये, समर्थांच्या दासबोधामध्ये आपण जर पाहिलं तर समर्थांच्या त्या काळातल्या अतिशय ज्यांच्यावरती प्रेम म्हणा किंवा ज्याच्यावरती वात्सल्य म्हणा, अशा संत वेणा स्वामी
काय दोघींचं जीवन होतं. इकडे महिला समाज खूप मोठा आहे. त्याला सांगावं असं वाटतं की 400 वर्षापूर्वी ज्या काळामध्ये महिलांनी विशेषतः बालविधवांनी समाजामध्ये जाऊ नये, समाजामध्ये तोंड दाखवू नये, समाजामध्ये काही काम करू नये, अशी जेव्हा पद्धत होती, अशा काळामध्ये समर्थांनी संत वेणास्वामी आणि संत अक्कास्वामींना अनुग्रह द्यावा. आणि अनुग्रह दिला आणि असं सांगितलं नाही की तुम्ही सोहळ्यामध्ये घरामध्ये बसा, पोथी वाचत बसा, जप करा, पूजा करा, एवढंच करायला नाही सांगितलं. ते करा, ते अधिष्ठान आहे, त्याची आवश्यकता आहे. पण पूजा करताना, ध्यान करताना ते समजावून घ्या की ध्यान काय असतं. लोकांना असं वाटतं की पूजा करणं म्हणजे एक असा रोजचा दिनचर्येतला भाग असतो, तो केला की लोकांना असं वाटतं वा वा छान, आजचा कार्यभाग संपला. असं नाही. देवाची पूजा करताना, मानसपूजा आपण करताना आपण जशी त्याच्याशी तन्मयता आपली वाढलेली असते. संत वेणास्वामींना समर्थांनी अनुग्रह दिला. मिरजेला तो सगळा चरित्राचा भाग नाही सांगत, पण वेणास्वामींना जेव्हा ते सांगितलं तेव्हा वेणास्वामींना अनुग्रह झाल्यानंतर इतका आनंद झाला. आणि आपल्याला माहिती आहे की वेणास्वामींच्यावरती विषप्रयोग होण्या इतपत त्यांना संकटाला सामोरं जावं लागलं, पण त्यातूनही समर्थांनी त्यांना वाचवलं. आपल्यावरती संकट येतात ना, जेव्हा आपल्यावरती अशी संकट येतील, आपल्यावरती आघात होतील, तेव्हा आपण नक्की असं समजावं की संकट आलंय याचाच अर्थ भगवंत दोन्ही उघड्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहतोय, हे आपण कधीही विसरू नका. संकटही जिवंत माणसावरतीच येणार ना, का तिकडं नेल्यावर संकट येतील. तिकडं म्हणजे कुठं ते बघा तुमचं तुम्ही आपलं. तिथं गेल्यावर काय असतं, काय नाही. संकट, आघात हा जो विषय आहे हा जिवंत माणसाचा आणि जिवंतपणाचा विषय आहे. सगळे जिवंत आहेत की नाही? हो म्हणा ना आता. हो हो म्हणा म्हटल्यानंतर म्हणतायत हो. जिवंत माणसाची लक्षणं आहेत. जीवन अतिशय छान पद्धतीनं चाललं हे कधी समजावं? जीवनामध्ये चढ उतार, जीवनामध्ये संकट, जीवनावरती आघात. संत तर म्हणतात जेवढी संकट आहेत तेवढी द्या पाठवून माझ्याकडे. गोंदवलेकर महाराज तर नेहमी म्हणायचे, रामा काही उरलं सुरलं असेल तर दे ना अजून पाठवून माझ्याकडे. आणि आम्ही म्हणतो नको नको, संकट आलं काय झालं, एका डोळ्याचं ऑपरेशन झालं की दुसरा डोळा चांगला कसा राहील, करायचं काय तुला? काही गरज नाही. या शरीरातली सगळी यंत्रणा ही त्यांनी बसवून दिलेली आहे, सगळी घडी जीवनाची बसवून दिलेली आहे. आणि जीवनाची घडी बसवून देताना आपल्याला अशा प्रकारचं सुंदर जीवन दिलं. वेणास्वामींना अनुग्रह दिला, उपदेश केला आणि समर्थांनी वेणास्वामींना कीर्तन आणि प्रवचनाचे अधिकार दिले आणि समाज प्रबोधनासाठी पाठवलं. बरं, हो हो. समर्थांच्या वेणास्वामींच्या सांगण्याप्रमाणे, समर्थांच्या सांगण्याप्रमाणे वेणास्वामी जेव्हा हे सगळं चिंतन करत होत्या, वेणास्वामींना कीर्तनासाठी त्यांनी सांगितलं, कीर्तन करायला सांगितलं. आता कीर्तन कसं असावं, कीर्तन कसं करावं? आपण कीर्तन ऐकलं, काल भरतभावांचं कीर्तन ऐकलं, आजही ऐकणार आहात. कीर्तन म्हणजे नेमकं काय असतं? कीर्तन म्हणजे फक्त असं उभा राहून आपलं ते टाळ चिपळ्या वगैरे वाजवायच्या, छान सुंदर एखादा अभंग म्हणायचा, गाणं म्हणायचं आणि लोकांना हसवत खेळवत ठेवायचं. कीर्तनाचा तो एक भाग आहे, कीर्तनाचा अंग आहे. कीर्तन छान आहे, चांगलं आहे कीर्तन, असं कीर्तन करायला काही हरकत नाही. पण कीर्तन कसं असावं याच्यासाठी समर्थांचा दासबोध वाचा. समर्थ म्हणतात, करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी. कलियुगी कीर्तन श्रेष्ठ आहे आणि ते कीर्तन समर्थांनी वेणास्वामींना शिकवलं. समर्थांच्या समोर काही शिष्यांनाच समर्थांच्या समोर कीर्तन करण्याची संधी उपलब्ध झाली. त्याच्यातली संधी उपलब्ध झालेल्या संत वेणास्वामी या स्त्री शिष्या एकमेव अशा प्रकारच्या होत्या की ज्यांनी समर्थांच्या समोर कीर्तन करावं. आणि हे कीर्तन करत असताना पहा, आज जसं आपण कीर्तन पहा, प्रवचन पहा, समर्थांच्या वाङ्मयामध्ये, समर्थांच्या चरित्रामध्ये आणि समर्थांच्या एकूण समग्र वाङ्मयामध्ये समर्थांची स्फुटकाव्य आहेत, समर्थांच्या श्लोकसंगती आहेत, समर्थांचे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. आणि हे ग्रंथ, ही ग्रंथसंपदा आणि या स्फुटकाव्यातून समर्थांनी फार सुंदर विचार आपल्याला दिलेला आहे, फार सुंदर सांगितलेलं आहे. समर्थांची करुणाष्टकं वाचा. या करुणाष्टकामध्ये करुण रस निर्माण होण्यासाठी या करुणाष्टकांची व्यवस्था आहे. अंतःकरणामध्ये तो रस आहे,
फक्त आमरसाचंच आहे असं नाही. अंतःकरणामध्ये करुण रस आहे, तो निर्माण करण्यासाठी कुठून बाहेरून काही त्याच्यामध्ये ओतायचं आहे का? नाही ओतायचं. हे जीवन सर्वांग परिपूर्ण असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो रस ओतलेला आहे. कारुण्यमय अशा प्रकारचा रस बसलेला आहे. संध्याकाळी छानपैकी देवासमोर बसावं, दिवा लावावा. पूर्वी दिवे लावायचे संध्याकाळी, आता दिवे असल्यामुळे ती सिरियल चांगली दिसत नाही म्हणून दिवे बंद करायची वेळ आली. शुभं करोती कल्याणम, लहान मुलांच्यावरती संस्कार होते. आता आई वडील मुलांना सांगतात शुभं करती म्हणत बैस, आणि तिकडं ते छायागीत पाहत बसतात. छायागीत हवा आहे, पण गीतेची छाया कुणाला नको आहे. हे केवढं दुर्दैव आहे आमचं, तुम्हाला सांगतो. छायागीत बघताना आनंद वाटतो, मग गीतेची छाया नको. करुणाष्टक म्हणताना डोळ्यातून अश्रू यावेत, जसे समर्थांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. आणि समर्थांनी ज्या टाकळीला करुणाष्टकांची रचना केली, आजही आपण नाशिक टाकळीला जा, त्या समर्थांनी गोमयाचा मारुती स्थापन केला आहे आणि तिथेच समर्थांचं भुयार आहे. खाली भुयारामध्ये जागा आहे की जिथे समर्थ बसून करुणाष्टकांची रचना करत होते. पहिलं करुणाष्टक समर्थांनी जे लिहिलं, समर्थांची आपण वाचतो ती फार खूपच थोडी वाचतो आपण अष्टकं, आणि त्यातली काही समर्थांची आहेत, काही शिष्यांची आहेत बरं का. समर्थ रामाची करुणेनं प्रार्थना करताना म्हणतात, अनुदिनी अनुतापे. कसं म्हणावं जरा थोडं आपण ऐकून चिंतन केलं तर बरं होईल. म्हणजे असं माझं म्हणणं नाही की मी म्हणतो तसंच म्हणा, पण असं म्हटलं तर थोडासा नेहमीपेक्षा वेगळा आनंद कदाचित मिळू शकेल. नाही तर काय नाही, करुणाष्टक रोज म्हणायचे आहेत ना. अनुदनुदापे तापल राम राया परमदिन दयाळा निरसी मोह माया अजबळ मन माझे नावरे यावर येता तुझं विणशी न होतो धावरे धावा आता जय जय रघुवीर म्हणा की हो. चतुर्थीला ती सहस्त्रावर्तन म्हणायची. ओम नमस्ते गणपतये पासून ओम नमो व्रातपतये पर्यंत त्या गणपतीला एक शब्दसुद्धा ऐकायला जाऊ नये. ओ ते शेवटचं आवर्तन व्हायच्या आत मोदक झालेत का? तुझं सगळं लक्ष मोदकावरती आहे रे. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. तत्वमसीचं चिंतन करा. तत्वमसी काय आहे जरा समजावून घ्या. त्वमेव केवलम करतासी. सगळा करता करविता तू आहे असं त्याला कुठेतरी आपण प्रार्थना करतोय असं त्याला वाटू द्या. त्यामध्ये अथर्वशीर्षावरती प्रवचन नाही आहे, पण करुणाष्टक म्हणताना अशीच म्हणा, छान सावकाश म्हणा. असं कोणीच कुठं सांगितलं आहे की सगळी करुणाष्टकं म्हणली पाहिजेत. म्हणा, म्हणलेलं चांगलं आहे, वाईट नाही, खूप छान आहे. सगळी करुणाष्टकं अशी म्हटलीत तर राम लवकर दर्शन देईल, त्याच्याबद्दल काही वाद नाही. एक म्हटलं तरी चालेल, पण असं म्हणा की ते म्हणताना तुम्ही आणि राम हे एक झालं पाहिजे. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विण शिण होतो धावरे धावता. अरे बापरे बुवा, एवढा वेळ कुठे हो? एवढा वेळ एका श्लोकाला जर एवढा वेळ, तर इतक्या करुणाष्टका म्हणाला एवढा वेळ कुठे जाणार? करुणाष्टकांची रचना समर्थांनी केली, तशा समर्थांनी सवायांची रचना केली.
सवया म्हणायची सवयच मोडली. सवया म्हणायची सवयच राहिली नाही. सवया म्हणजे नेमकं काय आहे हे विचारायची सवयच राहिली नाही. सवया म्हणजे नेमकं काय? पूर्वी राजे रजवाडे जे सगळे श्रेष्ठ महंत सगळे जे असायचे ना राजवाड्यामध्ये, आणि त्या राजाला खुश करण्यासाठी त्याचे जे प्रधान, त्याचे जे सेवक, राजाचे सेवक हे राजासमोर मुजरा करायचे आधी, असा मुजरा, आणि असा मुजरा करून सवया म्हटल्या जायच्या, म्हणजे राजाची स्तुती केली जायची. समर्थ भिक्षेच्या रूपानं सगळीकडे पाहतायत, अरे माणसं माणसाची स्तुती करतायत, माणसं राजाची स्तुतीमध्ये घडून गेलेले आहेत. समर्थांनी पाहिलं आणि केवढ्या खेदाने समर्थांनी त्याचं, आपण दासबोधामध्ये सुद्धा वाचलं असेल की काय माणसाची प्रवृत्ती या, साहेबास लोटांगणी जावे तेथे नीचासारखे व्हावे आणि देवासन म्हणावे, हा कोण धर्म? राजासमोर वागतात, राजासमोर नतमस्तक होतात, राजासमोर केविलवाणं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. म्हणाले काय चाललंय हे? समर्थांनी पाहिलं, भिक्षेच्या निमित्तानं समर्थांनी भिक्षा मागितली, ही या कामासाठी भिक्षा मागितली आहे. संप्रदायाला काही कमी होतं म्हणून आणि समर्थांना कसली कमतरता होती म्हणून भिक्षा नाही मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा स्वराज्य स्थापनेचा राजा, ज्यांचा सेवक होता, ज्यांचा भक्त होता, ज्यांचा शिष्य होता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा म्हणावं, महाराज चाफळच्या राम मंदिरासाठी भिक्षा मागू नका, मी एकटा मंदिर बांधून देतो. पण समर्थांनी सांगितलं, नाही राजे, चाफळचं राम मंदिर मला मुष्टी भिक्षेतून उभं करायचं आहे. प्रत्यही मागणे भिक्षा मिळाली, न मिळो तरी नित्य नूतन हिंडावे, धुंडावे भक्त प्रेमळ. उग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुताणिता घ्यावे, मुष्टी एक. अशा प्रकारचा भिक्षेचा दंडक समर्थांनी दिला आणि तो भिक्षेचा दंडक नुसता समर्थांनी समाजासाठी वापरला आणि समाजासाठी समर्थांनी भिक्षा मागितली. समर्थांच्या संप्रदायातले समर्थांचे भक्त आणि समर्थांचे शिष्य जे होते, जय जय रघुवीर समर्थ म्हणून ज्यांनी आपली काया आणि ज्यांनी आपलं जीवन हे समर्थांच्या चरणावरती समर्पित केलं होतं, त्या शिष्यांची भावना होती, त्या शिष्यांची श्रद्धा होती, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा, ही समर्थांच्या भक्तांची आणि शिष्यांची धारणा होती. जय जय रघुवीर समर्थ. मगाशी ज्यांचं वर्णन केलं आणि मगाशी ज्यांना आपण त्या रूपामध्ये पाहिलं ते महाराज श्री या व्यासपीठावरती येत आहेत. सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मगाशी आपल्याला सांगितलं की महाराज आणि महाराजांना बघितल्यानंतर महाराज श्री आत्ता समोर आहेत. आपण मगाशी ऐकलं की समर्थ संप्रदायातले रंगनाथ स्वामी निगडीकर, मी त्यांचं जेव्हा चरित्र वाचलं आणि त्यांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा समर्थांच्या सान्निध्यामध्ये असलेले आणि समर्थांच्या बरोबर असणारे आणि समर्थांच्या इतकेच सामर्थ्य संपन्न असणारे रंगनाथ स्वामी निगडीकर हे समर्थांच्या पंचायतनातले रंगनाथ स्वामी, त्या रंगनाथ स्वामींचं जे तेज होतं ते मला महाराजांच्या रूपामध्ये इथं पाहायला मिळतं. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते अधिष्ठान म्हणजे इतर कुठेही शोधण्याची गरज नाही सज्जन हो, हेच ते अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाशी आपण प्रामाणिक राहायचं आहे. समर्थांनी सवया म्हणायला सांगितल्या, समर्थांनी सवया शिकवल्या समाजाला. आपल्या संप्रदायामध्ये शिष्यांना आणि भक्तांना अनुग्रह दिला, गुरुमंत्र दिला आणि समर्थांनी हे दासबोध
आणि समर्थांचं रूप असणारं त्या समर्थांनी या सवयाबद्दल असं सांगितलं की अरे माणसानं माणसाची स्तुती कधी करू नये, संतांची स्तुती करावी. संत कसे असतात, संत कसे दिसतात, संतांचं चालणं कसं असतं, संतांचं बोलणं कसं असतं, संतांचं जीवन ही कृतिशीलता असते. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नातरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. म्हणून समर्थ संप्रदायामध्ये समर्थांचं फार सुंदर वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं की धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार, झाले म्हणजे होऊन गेले. नीट ऐका बरं, धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार, झाले म्हणजे होऊन गेले आणि आजही महाराजांच्या रूपानं आहेत देणे ईश्वराचे. आज इथे सज्जनगड उभा केला, आज इथे देहू उभा केला, आज इथे आळंदी उभी केली आणि आज इथे प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग आणून उभा केला. त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण इथे आल्यानंतर आपण काही करावं की नाही, आपण आपल्या जीवनाचा उद्धार काही करावा की नाही, काय कशासाठी समर्थांनी करुणाष्टकांची रचना केली, कशासाठी सवाया म्हटल्या. आपल्या अंगामध्ये वीरश्री संचारली पाहिजे, भांडण करण्यासाठी नाही, मतभेदासाठी नाही, हेवेदेवे करण्यासाठी नाही, तुझं माझं करण्यासाठी नाही, तर रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी यासाठी ही वीरश्री आवश्यक आहे. मला लोक विचारतात का हो समर्थांनी चमत्कार केले, कोणी म्हणतं गाय उठवली, कोणी म्हणतं कुलकर्णी उठवला, कोणी म्हणतं घार उठवली. आज मी त्यांना एवढंच सांगतो की बाबा समर्थांच्या चरित्रामध्ये आहे, त्यांच्या वाङ्मयामध्ये आहे, त्यांच्या चरित्रात सांगितलं ते खरं आहे, ते घडलेलं आहे. असे अनेक पुरावे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. पण आजच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये या तरुणांना आम्ही कॉर्पोरेट कीर्तनाच्या माध्यमातून ठाण्यामध्ये सांगितलं आणि आजही सांगतो की समर्थांनी मेलेले घार उठवले की नाही माहीत नाही, समर्थांनी कुलकर्णी उठवलं की नाही माहीत नाही, पण समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मेलेलं राष्ट्र उठवलं हे मान्यच करावं लागेल. मान्य करणार असाल तरच इथे राहता येतं, नाही तर इथे राहता येत नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आज तेजस्वी तपपूर्ती असणाऱ्या संतांनी हे कार्य उभं केलं आणि समाज निर्बलतेने सगळीकडे जर भटकत असेल, हा त्याच्याकडे जातो, तो त्याच्याकडे जातो, अरे काय चाललंय, परमार्थ हा काय असतो. पहिले ते हरिकथा निरूपणं, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपणं सर्व विषयी. मगाशी मी सांगितलं की राजा कसा असावा हेही समर्थांनी सांगावं. राजाचं वर्णन समर्थांनी जसं केलं तसं प्रजेचंही समर्थांनी वर्णन केलं. त्यावेळची प्रजा भरडली जात होती, त्यावेळचा समाज निर्बल झाला होता, म्हणून समर्थांना सवायांची रचना करावीशी वाटली. ती त्याच्यातून वीरश्री निर्माण होते. ती एक प्रार्थना तर आहेच आहे, पण रामरायांना प्रत्यक्ष दर्शन घेताना रामरायांचं वर्णन त्याच्यामध्ये आलं आहे. समर्थांच्या किती सुंदर सवाया आहेत. या सवाया जर आपण ऐकल्या तर अंगावरती रोमांच उभे राहतात. श्री समर्थ मुख्य प्राण, सच्चिदानंदाचे खाण, जगदोद्धाराचे ठाण मांडिले जेणे, अविद्येची ताणाताण, ममतेची दाणादाण, अभिमानाचा पाषाण फोडिला त्वरे, जीव अत्यंत अजाण तेची झाले स्वजान, क्वचित घेता आडरान मार्गी लावतो त्वरे. वचनजेवी रामबाण कदा नव्हे अप्रमाण, निश्चयेसी समान राम राम बोलणे, म्हणावा जय जय राम. अशी सवाई म्हटली जाते. समर्थांचे श्लोक कसे म्हणावेत हेही ठरलेलं आहे. म्हणावं समर्थांचा श्लोक म्हटलं की आता हल्लीचे पोरं म्हणतात, समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्वभू मंडळी कोण आहे. नाही आवडणार समर्थांना, नाही आवडणार. समर्थांचं सामर्थ्य आणि समर्थांचा विचार हा समर्थपणेच समाजासमोर मांडला पाहिजे. समर्थांच्या सामर्थ्याबद्दल समर्थ म्हणतात, अरे भवाच्या भये काय भीतोशी लंडी, धरी रे मना धीर धाकाशी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, उपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. समर्थाची या सेवका श्लोक म्हणा ना, कसा म्हणायचा तो म्हणताना सुद्धा समर्थ उभे राहिले पाहिजेत. समर्थ समर्थाची या सेवका वक्रपाहे, असा सर्वभू मंडळी कोण आहे.
जयाची लीळा वर्णिती लोकतिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणा मोठ्यानी, जय जय रघुवीर समर्थ. अरे 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 अरे, जय जय रघुवीर समर्थ सुद्धा एवढ्या कमी येईल ना कपात आता. जय जय रघुवीर समर्थ म्हणताना तरी असं होऊ द्या, आतमध्ये कुठेतरी अंगामध्ये समर्थांचा संचार झाला पाहिजे. समर्थांच्या संचारामध्ये सामर्थ्य लटलेलं आहे. समर्थांच्या संचारामध्ये एक अशा प्रकारची अनुभूती आपल्याला पाहायला मिळते. ज्या समर्थांनी पायी भारत भ्रमण केलं, समाजाची स्थिती पाहिली आणि समर्थांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, रामा काय पाहतोय मी समाजामध्ये, अरे काय दैन्यावस्था आहे. नसे अंतराया नसे पांघराया, नसे धामना दृढ छाया निजाया. काय माणसं ही वृथा शीण संसार करीती रडाया. समाजाकडे पाहिलं आणि समर्थांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. मोठ्यानं म्हणणार असाल तर म्हणा, सगळे म्हणणार असाल तर म्हणा, नाही तर गप्प बसा. म्हणणार का? सगळे म्हणणार का? हो, फक्त पुढचाच आवाज येतोय. सगळ्यांनी एकेरी फक्त म्हणा. मी पुढचं सांगतो, फक्त त्याची पार्श्वभूमी सांगतो. मला थोडा अर्थ सांगितल्याशिवाय पुढे जाणं बरं वाटत नाही. कल्याणकरी रामराया प्रार्थना म्हणायची का? तर हो. प्रार्थना आहे का? हो. प्रार्थना करायची का? तर हो. का करायची? कशासाठी करायची? प्रार्थनेमध्ये काय असं असतं की जी केल्याशिवाय आपण राहू नये? प्रार्थना ही आमच्या अंतःकरणातला राम जागृत करण्यासाठी असते. आमच्या अंतःकरणातलं प्रेम निर्माण करण्यासाठी प्रार्थना असते. प्रार्थना ही काही गमतीचा भाग नाही. आरतीला लोक येतात, आरतीनंतर म्हणतात ना, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन रूप तुझे. त्यावेळेला काय करतात माहिती आहे का? अशी प्रदक्षिणा घालतात आणि प्रदक्षिणा घालताना आरतीला कोण होता आणि कोण नव्हता इकडं लक्ष देतात. घालीन लोटांगण वंदीन चरणाचा अर्थ केवढा आहे, आणि ती अशी प्रदक्षिणा घालायची आणि आज तू आरतीला दिसला नाही म्हणून त्याला मिस कॉल देऊन विचारायचं, याचा काय अर्थ आहे मला सांगा? आरतीमध्ये अर्थता पाहिजे. कल्याणकरी रामराया हे समर्थांनी राष्ट्रासाठी केलेली प्रार्थना आहे. समाजाची दैन्यावस्था त्यांनी पाहिली आणि त्याच्यातून समर्थ रामाला कळवळून प्रार्थना करतात की रामा काय पाहतोय मी हे? अरे एवढं सगळं झालं तरी सुद्धा आज काय अवस्था आहे समाजाची. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जनहाती धरी दयाळा. आता तुम्ही म्हणा, कल्याण करी. म्हणतच राहा तुम्ही माझा समाधान होईपर्यंत. प्रवचन लवकर संपावं असं वाटत असेल तर मोठ्याने म्हणा, अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी. कठीण त्यावरी
कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राम. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा. आता बोहरी शब्दाचा अर्थ अनेक लोक मला विचारतात की बोहरी म्हणजे नेमकं काय. बोहरी या शब्दाचा अर्थ आहे अराजकता. समर्थ समाजामध्ये जी पाहत होते ते परकीय आक्रमणाने भरडला जाणारा समाज आणि परकीयांचं होणारं आक्रमण आणि त्यांच्यातून निर्माण झालेली जी अराजकता आहे ती रामा ही समाजातली लवकरात लवकर संपवून टाक, हा बोहरी शब्दाचा अर्थ आहे. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर. आता अतिशय आनंद आणि आनंद झाला. आज या पारायण सोहळ्यामध्ये महाराजांच्या कृपाशीर्वादानं त्यांच्याच सांगण्यानुसार ही सेवा समर्थांच्या चरणावरती इथे अर्पित करतो आणि समर्थांना एकच प्रार्थना करतो, आमच्या महाराजांना उदंड दीर्घायुष्य लाभावं आणि अशीच समर्थांना आवडणारा एक, मला तर असं वाटतं की त्या काळामध्ये समर्थांनी 1100 मठ स्थापन केले आणि 1100 मठ स्थापन केल्यानंतर त्या मठावरती समर्थांनी 1100 महंतांची योजना केली. त्या 1100 मठातला 1101वा मठ आणि त्या मठाचे महंत महाराज श्री आहेत अशी माझी श्रद्धा आहे. मी झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. हॅलो. या ठिकाणी अमळनेरकर महाराज सेवा संघाच्या वतीने चालू असणाऱ्या उपक्रमातील 4थ्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा श्री हरिभक्तीपरायण मोहन महाराज रामदासी यांनी आपल्या मधुर वाणीतून या ठिकाणी दिली. त्याबद्दल पूज्य महाराज त्यांना त्यांचा सन्मान करत आहेत. पूज्य मोहन महाराज रामदासी यांची प्रवचन आपण टी व्हीवरती सतत ऐकत असतो, परंतु आज प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे. समर्थांच्या बाबतीमध्ये त्यांनी सखोल असं चिंतन त्यांचं आहे. एक दिवसाच्या प्रवचनातून आपल्याला सर्व काही ऐकायला मिळत नाही, परंतु टी व्हीच्या माध्यमातून आपण बऱ्याच वर्षापासून त्यांचं हे ऐकत असतो. असाच पुन्हा सहवास या शहराला पुन्हा प्राप्त व्हावा, श्रोत्यांना प्राप्त व्हावा अशी त्यांना नम्र प्रार्थना. कालची आणि आजची प्रवचन सेवा स्वर्गीय
सुनील चिंचोरकर यांची ही 2 दिवसाची प्रवचन सेवा होती, परंतु त्यांना मागे 10-15 दिवसापूर्वी देवाज्ञा झाल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या होत्या. अचानकपणे पूज्य महाराजांनी हरिभक्तीपरायण मोहन महाराज रामदासी यांना विनंती केली आणि त्यांनी अचानकपणे ही सेवा स्वीकारली. त्याबद्दल अंबळनेरकर महासेवा संघाच्या वतीने मी मोहन महाराज रामदासी यांचे ऋण व्यक्त करतो. आणि पूज्य महाराज या ठिकाणी प्रातस्मरणीय प्रसाद महाराज अंबळनेरकर यांचं पूजन या ठिकाणी करत आहेत. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु सखाराम महाराज की जय. यानंतर हरिपाठ